पुरवत आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. ही महिला आपल्याकडे कधी आली होती? 3 ऑक्टोबर 2023. त्यावेळेस आपण पत्रकार परिषद का बरं नाही? आमचं त्यावेळेची चंद्रकांत मोरे, त्यानंतर गुरु माऊली. नाही, 1 वर्ष का लेट झालं तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला? 1 वर्ष का लागलं? सांगतोय तेच सांगतोय का गेली 1 वर्ष आम्हाला दबाव होता. आणि आता दबाव कोणाचा होता हे विचारत असेल तर सरळ सरळ नाव घेऊन सांगतो. गुरु माऊलीच्या माध्यमातून गृहमंत्र्यांचं नाव घेतलं जात होतं आणि धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात होतं. आणि त्यांच्या दबावावर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, असे एकच तर नाही, वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा देखील वापर त्यांनी केला. आणि आमचा हा आरोप आहे की गुरु माऊलींनी आम्हाला त्या प्रकरणामध्ये 1 वर्ष, त्या महिलेचा केस झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या प्रकरणाचा विषय बाजूला गेला होता, कारण ती महिला आमच्याकडे नव्हती. कारण त्या महिलेला यांनी गहाळ केलं होतं. गहाळ केल्यानंतर नाही, काही लोकांची नावं नाही घेण्याचं कारण असं आहे, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाव घ्यायला बंदी केलेली आहे. मला स्वतःला इथे येताना त्यांनी 4 वेळा फोन करून सांगितलं आमचे नाव घेऊ नका म्हणून, कारण ते पण घाबरलेले. आता पत्रकार परिषद घेण्यापूर्वी तुम्हाला काही लोकांनी दम दिलाय? नाही, दम वगैरे नाही दिलेला. आमच्या वेळ का झाला पत्रकार परिषदेला? आमच्या चळवळीतल्याच काही सहकाऱ्यांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं मला की आपण पत्रकार परिषद घेताय, कुठल्या विषयावर घेताय. मी त्यांना सांगितलं की असा एकंदर विषय आहे, आपल्या भावाची हत्या झाली आणि त्या गुन्हेगाराला त्यांनी ज्या आश्रमात ठेवलं त्याच्याबद्दलचे माझ्याकडे काही पुरावे ते मी पत्रकारांना सादर करणार आहे. आणि नाव घेऊन सांगतो, आमचे गणेश कदम आणि करण गायकरांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की प्रफुल, तू कुठल्या विषयावर पत्रकार परिषद घेतो हे मला सांग. आणि त्यांनी आम्हाला विरोध केलेला नाही. त्यांनी सांगितलं तुमची इच्छा आहे, तुम्ही पत्रकार परिषद घ्यायची, तुम्ही पत्रकार परिषद घेऊ शकता. याच्या मागे आता तुम्ही काय साधे? तर त्यांचा खंडन म्हणून आम्ही सांगतोय का त्यांचा थेट संबंध आहे. मित्रांना राबवली त्यावेळेस तुम्ही पोलिसात काय तक्रार दाखल केली? नाही, तक्रार नाही दाखल केली. याची नोंद तुम्ही घ्यावी अशा पद्धतीची हो, पोलिसांना सांगितलं. पण विषय आवडत होता का आम्ही पत्र दिलेलं नव्हतं. आम्ही किरण कुमार चव्हाण जे ACP आहेत त्यांना आम्ही किरण कुमार चव्हाणांना भेटून सांगितलं होतं. मला आता आमच्या सहकार्याने सांगितलं की तू इथं येऊ नको म्हणे, त्या मोरेंनी काही पोलिस पाठवले होते. बरं का प्रफुल हो, जे तुमचं असं म्हणणं आहे कधी सारिका सोनवणे जे अण्णासाहेबांचे जे प्रकरण झालं त्याच्यात त्यावेळी धनंजय मुंडे जेव्हा कृषीमध्ये थेट हस्तक्षेप केला संबंध आहे. खुल्ला बोला ना, काय नेमका हस्तक्षेप? नाही, तुम्ही मला प्रश्न विचारा, मी थेट बोलतो. बोला बोला, काय करायचं हस्तक्षेप? काही गोष्टींना अजिबात नका, जे आहे ते खुल्ला बोला ना. अजिबात कुठलाही विषयाला बदल न देता तुमच्या पत्रकारांसमोर 1 वर्ष एक विषय क्लिअर का? एक तर सारिका सोनवणे विषय क्लिअर करा, कोण मुंडे क्लिअर का? 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड त्र्यंबकेश्वरच्या रिलोरीच्या आश्रमामध्ये होता. मग तो आश्रम कुठला? तर गुरु माऊली, अण्णासाहेब मोरे, श्रीराम भैयाराव मोरे यांचाच आश्रम. आणि 15 आणि 16 तारखेचे CCTV फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते. त्यानंतर 1 महिना उलटून गेलाय. 1 महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का, आणि त्याला अटक का झाली नाही, त्याला अटक का झाली नाही. आणि दुसरी गोष्ट का, याच्यात यांचे लागे बांधे कसे ते सांगतो. कृष्णा साठे हा फार छोटा आरोपी, पण यांचा जो वारंवार धस साहेब जे सांगताय आकाचा आका, आकाचा आकार, तर आम्ही पण सांगतो आकाच्या आकाचा आकार म्हणजे हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे. तर हा त्याच्यात सहआरोपी होणं पण तितकाच गरजेचा विषय वाटतो. त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला नाही. अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे, एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे. हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय कुजबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपले प्रतिनिधी पण सांगता येईल होतं. म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरु माऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून गुरु माऊलीचा देखील तिथं सहआरोपी केलं पाहिजे. आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली. प्रफुल हो, एकच मिनिट, तुमचं असं म्हणणं आहे का गुरु माऊली म्हणजे आकांचा आका हे गुरु माऊली? हो, 100% नाव घेऊन सांगतोय मी. धस साहेबांसारखं त्यांना राजकीय काही जे राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून ते बोलत नसतील, मी थेट सांगतोय आकाच्या आकाचा आका हा गुरु माऊली. काही आर्थिक संबंध आहे का दोघांचे? 100% यांची देवाणघेवाण असणार. आणि त्या प्रकार म्हणजे आता या प्रकरणाची आर्थिक देवाणघेवाण आहे की नाही निश्चित माहिती नाही. या प्रकरणावर मी निश्चित सांगू नाही शकणार, म्हणजे आम्ही काय हवेत गोष्टी करणार नाही. पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहे. आणि यांच्या इथले जे काही प्रकरणं असतील, जे यांचे जे काही काळे गोरे धंदे, याच्यात धनंजय मुंडेंचा सहभाग असतो. आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका सोनवणे बद्दल बोलू. सारिका बाबूराव सोनवणे 3 ऑक्टोबर 2023 ला आमच्याकडे आली. त्याच्यानंतर मुलं आणि गुरु माऊली स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून आमच्यापर्यंत त्या बातम्या आणायच्या.
आणि आम्हाला दहशतीत ठेवायचं. आम्हाला 3 ते 4 वेळा ते भेटले सुद्धा. त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळं असतं. आमची पाठ फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या यंत्रणा हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं. अशा पद्धतीचं आजपर्यंत आम्ही ऐकलंय. प्रभूराव, आता मग जर काही कारवाई नाही झाली तर आपण आश्रमात जाऊन आंदोलन करणार 100% आंदोलन करणार. नाही, आता सीपीना निवेदन दिलेलं नाही. त्या महिलेनं तक्रार गुरुमावलीवर केलेली होती. आज ती महिला नाशिकमधून गहाळ झालेली आहे. त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून, व्यक्ती जरी खरा असला निंबा शिरसाट, तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खंडणीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं. अनेक खोट्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या. आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीविताला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे. त्याची 3 पोरं आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे. स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये. आता हे बघा तुम्ही, 19/10/2023 दिलेलं हे पत्र आहे पंचवटी पोलीस स्टेशनला. 24 तासाच्या आत महिला तिथं तक्रारदार असताना 24 तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तो गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आज सारिका बाबूराव सोनोने कुठे आहे आम्हाला देखील माहिती नाही. ती फक्त सारिका बाबूराव सोनोने मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली. त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं. या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो. कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेल्या माणसाचं ऐकल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठेतरी शोभनीय नाही. आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून, गृहमंत्र्यांचं नाव सांगून, फडणवीसांचं नाव सांगून, धनंजय मुंडेंचं नाव सांगून आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे. या व्यक्तीनं 1 वर्ष गेली 1 वर्षापासून यांनी सातत्याने आम्हाला छळलेलं आहे. आम्ही कामधंदे सोडून यांच्या दबाव यंत्रणेखाली आम्ही वावरत होतो. पण तृप्तीताई देसाईंच्या रूपानं एक जिजाऊ सावित्री समय आणि अहिल्यामाईंची लेख म्हणून ती पुढे आलेली आहे. आम्ही त्यांना ज्या या प्रकरणात जी मदत लागेल ती करणार आहोत. आमच्या आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि आत्ताची पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण असं, या पत्रकांमध्ये तुम्हाला सर्व आम्ही जे खुलासे करणार आहोत त्याचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे. हे तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत. आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रश्न विचारले गुरुमाऊलींच्या सुपुत्रांना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं 21व्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशाही पद्धतीच्या बातम्या बनवतो किंवा कशाही पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जातात. आम्हाला इतका दबाव यंत्रणा त्यावेळेला वापरली. प्रचंड दबाव यंत्रणेमध्ये आम्हाला वावरल्या गेलो. आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत. त्यांचे नावं घ्यायला मला त्यांनी सांगितलं होतं की आमचे नावं त्या पत्रकार परिषदेत घेऊ नये, म्हणून त्यांचे नाव मी इथं घेत नाही. पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. याला वाचा कुठेतरी फुटावी आणि आमच्या मनाचं आत्मिक समाधान व्हावं. कारण मी स्वतः या विमानसेवेतून गेली 1 वर्ष जात आहे. म्हणून आपल्या सर्वांना त्यांनी मला चंद्रकांत मोरेंनी विचारलं होतं का आपण याच्यातनं मध्यम मार्ग काय काढायचा. म्हटलं तुम्ही एक समाजाला एक वेगळा मेसेज द्या. गुरुमाऊलीने तिला पत्नी म्हणून जर स्वीकारलं, त्या महिलेला विधवा म्हणून तिचं विधवापण जर घालवलं तर एक समाजात वेगळा मेसेज जाईल. तर गुरुमाऊलींचं श्रद्धास्थान असलेलं सगळे लोक त्यांना अजून अधिक प्रमाणात मानतील. म्हणून आम्ही गुरुमाऊलींना देखील विनंती केली होती की तुम्ही तिला पदरात घ्यावं. महिला एक लग्न करून तुम्ही तुमच्या 3 मुलांनी तिला आई म्हणून स्वीकारावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी ज्या घोड्या चालू केल्या त्या दबाव तंत्राला आम्ही कुठेतरी बळी पडलो होतो. आणि तृप्तीताईंच्या रूपानं आम्हाला कोणीतरी पाठीशी उभं राहणार आहे. आमची चळवळ तर निश्चित आमच्या पाठीशी आहे. पण तृप्तीताईंच्या माध्यमातून एक महिला पुढे आली, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या सोबत उभं राहिलो. चळवळीचे बाकीचे पदाधिकारी पुढे कोणापर्यंत झाले नव्हते. हो हो, त्या गुरुमाऊलींनी त्यांना आश्रय दिला होता. त्यांचा आणि वाल्मिक कराराचा थेट संबंध आहे. कारण या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक करारांनी मध्यस्थी केली होती. त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं चंद्रकांत मोरेंनी का वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे हे तुम्हाला इथं या प्रकरणात तुम्ही पुढे काही गेले तर तुम्हाला हे दमदाट्या करतील किंवा आम्ही त्यांची यंत्रणा वापरणार अशा पद्धतीचं माझं चंद्रकांत मोरेंनी आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत. पुरावे आहे का त्याचे? कम्युनिकेशनचे काही पुरावे आहेत? नाही, पुरावे तेच सांगतो. जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला मेसेज पाठवले ना, जेव्हा जेव्हा त्यांनी मेसेज पाठवले आणि ते कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या माध्यमातून येत होते. कसे मेसेज कसे येत होते? त्यांचे प्रतिनिधी येत होते. गिरासे नावाचा त्यांचा प्रतिनिधी आहे.
काय नाव पूर्ण नाव नाही, काय पूर्ण नाव नाही माहिती मला, पण गिरासे म्हणतात त्यांना. त्या गिरासेंनी पण कोणत्या आम्हाला पक्षात येते हा? कोणत्या पक्षात आहे गिरासे? पक्षात नाही येते, पक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितलं का हे फडणवीसांच्या संबंधित माणसं आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेच्या संबंधित माणसं आहेत. आता विषय सोनवणेंचाच आहे की आमच्या भावाची हत्या मस्ताजोग येथे झाली. अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली की अमानुषपणे अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाले. पाणी मागत असताना पाणी सुद्धा दिलं नाही. 150 पेक्षा जास्त वार त्याच्यावर झाले. या वाल्या कराडनी इतक्या अमानुषपणे त्याला मारलं. तरी देखील नाशिकचे तथाकथित गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हा काय वृत्तीचा माणूस आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या माध्यमांमधून देखील आम्ही त्या बातम्या वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं हे कुठेतरी निषेधार्ह आहे. 15-16 तारखेला तो तुमच्या आश्रमात होता आणि 17 तारखेला तो तिथून बाहेर पडला आणि काल गुरुमाऊलींच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल, आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही. मला एक खरं सांगा गुरुमाऊली, तुमचं त्र्यंबकेश्वरचा आश्रम असेल किंवा तुमचा दिंडोरीचा आश्रम असेल, तिथं फिरण्यासाठी 2 दिवस लागतात का? हा आमचा प्रश्न आहे. आणि सारिका बाबूराव सोनवणे आता प्रकर्षानं घेण्याचा मुद्दा हा. तृप्तीताई देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे. संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते. त्यांनी केलेली एक बातमी त्या ठिकाणी सत्यप्रतेवर त्यांनी सांगितलेली आहे. त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोहोचलेल्या आहे. म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे. माझा देखील तृप्ती देसाईंना फोन झालेला आहे. तृप्ती देसाईंचं आम्ही अभिनंदन केलं. गेली 1 वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला. माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहे. हे मी तुम्हाला पत्रकार परिषदेनंतर सगळ्या पत्रकार बांधवांना देणार आहे. याच्यामध्ये अंकुश शिंदे त्यावेळेसचे तत्कालीन सीपी आणि पंचवटी पोलीस स्टेशनचे PI अनिल शिंदे सरांची ही कुठल्या प्रकरणावर झाली हे माध्यम प्रतिनिधींनी देखील शोधणं गरजेचं आहे. हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं. याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो. या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. तिची स्वाक्षरी देखील यावर आहे. त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या. या बातमीमध्ये महिला कृषी सहाय्यकाचे अखेर निलंबन. आता गुरुमाऊलीचा म्हणजे आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेची सारिका बाबूराव सोनवणे तिचं निलंबन झालं त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर. आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्याने केलं, कारण त्यावेळेचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते. या आपल्याला प्रकर्षानं सांगायची इच्छा आहे. आज हे सगळं खुलासा करण्याचं कारण आमच्याकडे जे साधन उपलब्ध आहे ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत. याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल. तृप्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का गुरुमाऊली धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेलं आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जळो दयाची संगती, नाठाळाचे काठी हनुमाती. आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आश्रमात जाऊन भेटलो. त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली. त्यांना सांगितलं त्या महिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले, ते कागद त्यांना दाखवले. त्याच्यावर त्यांचं समाधान झालं. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा. मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आमचे 4-5 सहकारी होते. त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्यात फक्त एकच, का तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे. समाजात एक वेगळा मेसेज जाईल. पण यांनी त्याच्यात टाळाटाळ करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की आम्ही या प्रकारांचे जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो. आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाच्या जे गिरासे होते त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण 2-3 माध्यम प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं की त्यांचे कसे कॉन्टॅक्ट होईल आणि त्या महिलेला न्याय द्यायचा. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्या महिलेने आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली. अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं. आणि जर त्या महिलेचा आरोप गुरुमाऊलीवर होता थेट, तर निंब शिरसाट नावाचं प्रकरण आलं कुठून? ते पुढे का नाही आलं? मग तेच सांगतोय का यांनी सगळी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून, पोलीस प्रशासन वापरून यांनी हे प्रकरण दाबलं. आता तुम्ही बोलताय ते याच्या आधी का नाही बळी पडलो होतो हे तुमच्या माध्यमांसमोर कबूल करतोय. आम्ही हे माध्यमांसमोर का कबूल करतोय
की आतापर्यंत त्यांनी 1 वर्ष आम्हाला अशाच पद्धतीचा धागा कदाचित बघा इथं बसलेल्या प्रत्येकाला तुम्ही माध्यम प्रतिनिधी जरी असले तरी तुम्हाला देखील कुटुंब आहे, मला देखील कुटुंब आहे. तर त्याचाच आम्ही कुठेतरी धाक बाळगून होतो का यांनी कुठेतरी आमचा घातपात करायला नको. आणि या माझ्या सगळ्या सहकार्यांना ही गोष्ट माहिती आहे. अनेक वेळा हे सहकारी सुद्धा बोलले की आपण एकदा कुठेतरी त्या कोणापर्यंत गेलो पाहिजे, आपण पत्रकार परिषद घेऊ, तो विषय पत्रकाराच्या स्वाधीन तो केला पाहिजे. पण वारंवार तशाच पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी इथं एकटा टार्गेट होईल या अनुषंगानं ही गोष्ट मला माहित होती. म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधवांसमोर हे सगळं क्लिअर सांगतो. या पुढची काय भूमिका आता संभाजी ब्रिगेड? आता यानंतरची भूमिका ही राहील, कारण हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय. या प्रकरणातनं जर काय तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोध घेतील, त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही करतील. आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्याच दालना समोर करू. आम्हाला आता तिथं गोळ्या लागल्या तरी चालतील, कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे, याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे. आश्रमात जाऊन आपण आंदोलन जाऊ. आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामध्ये प्रामुख्यानं 2 विषय होते. एक म्हणजे 15-16 डिसेंबरला मुक्कामी असलेला वाल्मिक कराड गुरुमाऊलींच्या आश्रमामध्ये आणि त्याच्या आधी 1 वर्ष आधी घडलेली घटना सारिका बाबूराव सोनवणे या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. हा एक भाग. तृप्ती देसाईंच्या माध्यमातून ही घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला आम्हाला सुद्धा ही भूमिका तुमच्या माध्यमातून जाणं जास्त गरजेचं समजलं. काही पत्रक आम्हाला त्या महिलेनं दिलेले होते, त्या आधारावर आम्ही ठोसपणे सांगू शकतो का धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा आणि गुरुमाऊलीचा म्हणजेच आकाचा म्हणजेच गुरुमाऊलीचा संबंध त्या घटनेशी आहे. त्याला देखील सहआरोपी करण्यात यावं ही आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी होती. तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर तुमची पुढील दिशा आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आतापर्यंत संभाजी ब्रिगेडनं जी आंदोलनं बोललेली आहेत ती आम्ही केलेली आहोत. कारण आमचं कुठलंही आंदोलन पाकिटसाठी नसतं ना जॅकेटसाठी असतं. म्हणून आता जर या प्रक्रियेमध्ये न्याय आम्हाला जर फडणवीसांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या तळापर्यंत जाऊन आम्ही तिथं आंदोलन आम्ही करून जे सहआरोपी होतील त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही फडणवीसांना इथून पुढे निवेदनसुद्धा देणार आहोत. काही लोक आम्ही त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहोत की या आश्रमामध्ये कुठले काळेगोरे धंदे चालतात याची देखील आपण सखोल चौकशी करावी अशी आमची आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून फडणवीसांना विनंती आहे. आकाच्या आका नेमकी कोण? गुरुमाऊली. मी थेट नाव घेऊन सांगितलं तुम्हाला. आणि धस साहेबांना काही राजकीय बंधनं असतील पण मी थेट सांगतो आका म्हणजे हा वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे, त्याचा आका म्हणजे हा गुरुमाऊली.